अभी एक फैशन हो गया है, आम्बेडकर 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 आम्बेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते हैं तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। भाजपची एक स्ट्रॅटर्जी आहे, मी तर त्याला भाजपची चाल म्हणेल। भाजपची चाल अशी आहे, हिंदूंना मुस्लिमांच्या विरोधात भडकवायचं, मुस्लिमांना हिंदूच्या विरोधात भडकवायचं, हिंदूंना म्हणायचं हिंदू खतरे में है, मुस्लिमांना म्हणायचं तुमचं काय खरं नाही, चला तुम्ही पाकिस्तानला जा। आणि हे काय करणार, ह्यांच्या राजकारणाची पोळी भाजणार। अमित शाह साहेबांच्या अंबेडकर अंबेडकर अब तो फॅशन बन गई है या वक्तव्यावर रामदास साहेब आठवले आता अमित शहाच्या वक्तव्यावर का काय बोलत नाहीत, तिकडे पासवान का काय बोलत नाहीत। जेवढे देशभरातले दलित नेते आहेत जे स्वतःला आंबेडकरी चळवळीतले नेते म्हणतात ते का बोलत नाहीत। चंद्रबाबू नायडू का गप्प आहात, नितीश कुमार का गप्प आहात, या लोकांना देशाला उत्तर द्यावं लागेल। आंबेडकर 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 म्हणून अमित शहानी खरं तर नुसता भारतरत्नाचाच अवमान केलेला नाही, राज्यघटनेच्या निर्मात्याचाच अवमान केलेला नाही, तर या देशातील संपूर्ण देशातल्या जनतेचा सुद्धा अवमान केलेला आहे। कारण ज्या आंबेडकरांनी त्यांच्या संपूर्ण संघर्षामध्ये सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू होता, सर्वसामान्य माणसासाठीच आंबेडकरांनी आपलं आयुष्य घालवलं। आंबेडकरांचं जेवढं साहित्य आहे, आंबेडकरांनी जेवढं शिक्षण घेतलं ते त्यांच्या विद्वत्तेसाठी तर आहेच, परंतु समाजाच्या हितासाठी, भल्यासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं। अमित शहांना काय माहिती, आंबेडकर आंबेडकर ही फक्त फॅशन आहे, एवढा शब्द बोलून त्यांनी देशभरातल्या नागरिकांसमोर त्यांच्या वैचारिक करंटेपणाचं दर्शन त्यांनी दिलं। परंतु देशाला हे दाखवून दिलं आमचा पक्ष, आमची आयडियोलॉजी आणि आम्ही सगळे नेते, या देशाला संविधान मानणारे जे कोणी लोक असतील त्यांना ठणकावून सांगितलं, होय आम्ही ना आंबेडकरांना मानतो ना भारतीय संविधानाला, फक्त आमची मजबुरी आहे, आम्ही सत्तेत आहोत आणि देशात संविधान आहे म्हणून आम्हाला संविधानाचं नाव घ्यावं लागतं, कारण आम्ही सगळे स्वर्गात जाणारी माणसं आहेत आणि स्वर्गाचं दार आम्हाला मनुस्मृतीतून त्या ठिकाणी तिथून प्रवेश मिळतो, असं कदाचित अमित शहांना आणि त्यांच्या लोकांना वाटत असावं। पण ज्यांची आयडियोलॉजीच स्वर्ग आणि नरकावरच अवलंबून आहे, अशा लोकांकडून या देशाच्या सार्वभौम लोकशाहीचं खरं तर हित जपणं अजिबात खरं नाही। अमित शहा काय बोलले हे तुम्ही सुरुवातीला ऐकलं, पण अमित शहांना हेच बोलायचं होतं का आम्ही याच पार्लमेंटमध्ये भविष्यामध्ये भारताचं संविधान सुद्धा बदलून टाकू। कदाचित हे बोलायचं असेल, पण अमित शहा बोलू शकले नाहीत, हे तुम्ही विसरता कामा नये। कारण या देशाचं संविधान बदलण्याची निवडणुकीच्या आधीपासूनची तयारी आहे, फक्त त्यांची हिम्मत होत नाही किंवा आता त्यांच्याकडे तेवढं जी काही पाशवी बहुमत पाहिजे ते नाही। 400 पारच्या ज्या गप्पा मारत होते, उभ्या देशाला माहिती आहे 400 पार झाल्यानंतर ह्यांना 100% संविधान बदलायचं होतं, पण ते बदलू शकले नाहीत। भाजपकडून चांगल्या या देशाच्या हिताच्या किंवा या देशाच्या नागरिकांप्रती चांगल्या भावना ह्या तुम्हाला आयुष्यात कधीही पाहायला मिळणार नाहीत। भाजपची एक स्ट्रॅटर्जी आहे, मी तर त्याला भाजपची चाल म्हणेल। भाजपची चाल अशी आहे, हिंदूंना मुस्लिमांच्या विरोधात भडकवायचं, मुस्लिमांना हिंदूच्या विरोधात भडकवायचं, हिंदूंना म्हणायचं हिंदू खतरे में है, मुस्लिमांना म्हणायचं तुमचं काय खरं नाही, चला तुम्ही पाकिस्तानला जा। आणि हे काय करणार,
ह्यांच्या राजकारणाची पोळी भाजणार. मला विचारायचंय, मोदी साहेबांच्या विचारांवर, विश्वासावर किंवा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपच्या दावणीला जे जे रिपब्लिकन चळवळीतले नेते दावणीला बांधलेले आहेत, अमित शहा साहेबांच्या आंबेडकर आंबेडकर अब तो फॅशन बन गई है या वक्तव्यावर आठवलेंचं काय मत आहे, पासवानांचं काय मत आहे, महायुतीमध्ये असणाऱ्या अजित पवारांपासून सगळ्यांचं मत, शिंदे साहेबांचं पण मत मला हवंच आहे. पण खास करून निळा झेंडा घेऊन भाजपच्या दावणीला जे जे नेते आणि विचारधारा ज्यांनी तिथं निहून ठेवलेली आहे. रामदास साहेब आठवले आता अमित शहाच्या वक्तव्यावर का काही बोलत नाहीत, तिकडं पासवान का काही बोलत नाहीत. जेवढे देशभरातले दलित नेते आहेत, जे स्वतःला आंबेडकरी चळवळीतले नेते म्हणतात, ते का बोलत नाहीत? चंद्रबाबू नायडू का गप्प आहात? नितीश कुमार का गप्प आहात? या लोकांना देशाला उत्तर द्यावं लागेल. नाही तर तुमचे चेहरे फक्त स्वार्थासाठीच एकमेकांसमोर येतात. तुमच्या हिम्मत नाही अमित शहा साहेबांना प्रश्न विचारण्याची की तुम्ही का असं आंबेडकरांना फॅशन बोललात. ओ अमित शहा साहेब, लक्षात ठेवा, या देशामध्ये आंबेडकर 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 हे फॅशन नाही. शहासाहेब लक्षात घ्या, आंबेडकर हे पॅशन आहे, पॅशन. उगाच नाही आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, उगाच नाही सांगितलं. या देशाला सर्वोच्च भारताची राज्यघटना उगाच नाही दिली. तुम्हाला नाही हो समजणार. आणि तुमच्या सोबत जे स्वतःला आंबेडकरांचे अनुयायी म्हणतात त्यांना तर अजिबात समजणार नाही. आंबेडकर कुणाला समजले? जे अमित शहाच्या वक्तव्यावर निषेध ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रभर आणि देशभर केला, त्याच लोकांना आंबेडकर कळाले, समजले, रुचले आणि त्यांनीच वाचले. बाकी सगळे महापुरुषांच्या नावावर आपली आपली पोळी भाजून घेतात, असंच म्हणावं लागेल. आठवले ज्या अर्थी गप्प आहेत, मंत्रीपद आहे, बोलू शकत नाही. पासवानांचा पक्ष असेल, जे जे कोणी असतील, जे एनडीए मध्ये असतील, ते मूग गिळून का गप्प बसले? का सगळे देशातले रिपब्लिकन चळवळीतले किंवा इतर पक्षाचे एनडीए मधले लोक अमित शहांना आणि मोदी साहेबांना ठणकावून सांगत, अमित शहा या देशाची माफी मागा आणि मंत्रिपदाचा राजीनामा द्या. कारण लक्षात घ्या, या देशाला जसं भारतीय संविधान सर्वोच्च आहे, तसंच प्रत्येकांचा श्वास म्हणजे, या भारतीय नागरिकांचा श्वास म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. का त्यांना ते महत्वाचे वाटत नाहीत? नैतिक जबाबदारी स्वीकारून शब्द मागे घेऊन राजीनामा दिला पाहिजे. पण मागण्याची हिंमत कुणाच्यात आहे, हा सुद्धा प्रश्न मला पडलाय. जर आम्ही संविधान समर्थक असू, जर आम्ही भारतीय राज्यघटनेचे समर्थक असू, आम्हाला जर या देशाचं संविधान टिकलं पाहिजे म्हणून आम्ही भांडत असू, तर त्याच्या प्रती आणि त्या संविधान निर्मात्याप्रती जर कुणी चुकीचं बोलत असेल, अहो एवढंच काय, ह्या भाजपची वृत्तीच वाईट आहे. आजपर्यंत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, फुले शाहू आंबेडकर असतील, किती वेळेस हेच लोक चुकीचं वक्तव्य करतात. आमचं दुःख इतकं वाईट आहे की आम्हाला राग येत नाही. ज्यांना ज्यांना राग आला त्या त्या अनुयायांनी आज रस्त्यावर उतरून शहासाहेबांच्या वक्तव्याचा निषेध केला. ते खरे अनुयायी आहेत. सत्तेमध्ये खुर्चीला चिटकून बसलेले अजिबात नाही. हे सगळे स्वार्थी उद्या मोदी साहेबांचा जय म्हणतील, ते अमित शहा साहेबांचा किंवा फडणवीस साहेबांचा जय म्हणतील. त्यांचा स्वार्थ खुर्ची सोबत आहे. त्यांचा स्वार्थ संविधान आणि बाबासाहेबांच्या विचारांना प्रमाण मानून काम करण्यात नाही, असं मला वाटतं. असं माझं ठाम मत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं किती भाजपचे आणि भाजपचे सहयोगी लोक, किती आंबेडकरी चळवळीतले आणि इतर पुरोगामी चळवळीतले लोक
शहासाहेबांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांचा राजीनामा मागतील. त्यांची चेहरे पाहायचेत. जे जे बोलणार नाहीत, मुख गिळून गप्प बसणार आहेत, ते विचारांचे खोटे आहेत असं म्हणायला हरकत नाही. बाकी जनता जनार्दन सुज्ञ आहे. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान.